निलेश पाटील बेलवली गावाकडून बिलॉंग करणारे हे फलंदाज स्ट्रायकर एंडवरती होतील दाखल. गोलंदाजीमध्ये खूप चांगली बॉलिंग करावी लागेल. पहिले 2 चेंडू तर अवांतर होते. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू हलक्या हाताने क्लिक केला, फक्त दिशा दिली आहे चेंडूला. डीप थर्डमॅन सीमा रेषे पार, चेंडू थांबणार नाहीये. 4 धाव्यांसाठी जाईल चौकार. चेंडूची मेरिट आपण त्या ठिकाणी पाहिली असेल निलेशच्या माध्यमातून. फक्त चेंडूवरती गेले, पाहिलं चेंडू लेटकट खेळायचा आणि तेच केलं. अगदी आपल्या शरीरात जवळ येऊन दिला चेंडू आणि मग लेटकट केलं. डीप थर्डमॅनमध्ये हा आलेला पहिला चौकार या सत्रातील. चांगली बॅटिंग आहे, कारण त्या ठिकाणी कोणत्याही मोठा फटका मारण्याचा मनसुबा त्यांनी माइंडमध्ये ठेवला नाही. फक्त चेंडूला दिशा दिली. चौकार अर्जित 7 धावा स्कोरबोर्डवरती. हाही चेंडू त्याच ठिकाणी मारण्याचा प्रयत्न खूप चांगली त्या ठिकाणी होती आहे. क्षेत्ररक्षक अरुण पाटील आहेत त्या ठिकाणी. राजकारणामध्ये चांगली या उंच भरारी घेतली आणि या क्रिकेटच्या मैदानावर देखील त्यांचं काम खूप चांगलं आहे. एकच धाव मिळेल. सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतोय शौर्य 11 अजिवली टीमकडून, कारण धावा या ठिकाणी धावपळकावरती 3 चेंडू संपल्यानंतर येतील. एकूण धावा आहेत 8 धावा. सेन्सिबल क्रिकेट, कारण त्या ठिकाणी जाणलंय जयेश भोईर लीडिंग गोलंदाज आहे आणि या त्या लीडिंग बॉलरवरती आपण विकेट टाकणं खूप आपल्या संघासाठी अडचणीचं काम असेल. आणि त्यानंतर आलेला हा निर्धाव चेंडू, अतिशय चांगली बॉलिंग. टप्पा पडल्यानंतर गोलंदाजाचं जर टान्स आपण पाहिला तर उचली घेणारे चेंडू आहेत आणि यष्टीरक्षकाचं कौतुक करावं लागेल. खूप चांगलं यष्टीरक्षक केलं जाते राजेश कदम यांच्या माध्यमातून. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पूल केला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावतायत. नोमॅन्स लँडमध्ये चेंडू पडतो. एक धाव केली आहे पूर्ण. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही आहे. एकच धावेवरती दोन्ही फलंदाज समाधान होतील. तौसिफ आणि निलेश. एकेरी धावेने एकूण धावा संख्या स्कोरबोर्डवरती लागली जाते. मॅग्नेटरी पॉवर प्लेचं हे षटक प्रगतीपथावरती आहे आणि धावा झाल्या धावपळकावरती एकूण 9 धावा. तर सन्माननीय कमलाकर भोईर साहेब यांचं देखील या व्यासपीठावरती शुभागमन झालंय. त्यांचंही 40 गाव प्रीमियर लीगच्या वतीनं सहर्ष स्वागत. नक्कीच प्रवीण, सर्व मान्यवरांचं करूया आपण स्वागत. या ठिकाणी हा चेंडू घरंगळत जातोय. अरुण पाटील त्या ठिकाणी येत आहेत. एकच धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षक होता. एकेरी धावेने धावपळकामध्ये आपण वाढ पाहिली असेल. एकूण धावा झाल्या धावपळकावरती 10 धावा. इकॉनॉमिकल बॉलिंग परफॉर्मन्स ऑफ द जयेश भोईर. अतिशय चांगली गोलंदाजी. 2 चेंडू अवांतर, त्यानंतर एक आलेला चौकार. त्यानंतर मात्र संत सावध क्रिकेट मैदानामध्ये आपण पाहतोय. दोन्ही फलंदाजांच्या, दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून कोणतेही मोठे फटके मारण्याचा त्यांचा माइंडसेट नाही आहे, कारण त्यांनी जाणलंय इथे धावा जमवायचेत आपल्याला 60 ते 70. एखादं षटक खराब येईल, एखाद्या षटकामध्ये आपण हल्ले करू, एखाद्या षटकामध्ये आपण 20 ते 25 धावा गाठण्याचा प्रयत्न करू आणि प्रत्येक षटकामध्ये जरी आपण 10 जर धावा जमवल्या तर एकूण धावा संख्या जर विचार केल्या स्कोरबोर्डवरती येतील 65 ते 70 धावा. आणि हे माइंडसेट करून फलंदाजी करतायत. चांगली स्ट्रॅटेजी या ठिकाणी या मॅचमध्ये आपण पाहतोय शौर्य 11 अजिवली टीमकडून. तौसिफ आणि निलेश या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. पहिलं षटक जयेश भोईरचं खूप चांगलं ठरलं आहे मी तर म्हणेन, कारण 2 चेंडू अवांतर एक चौकार काढल्यानंतर कमबॅक जे अपेक्षित होतं, स्वतः कर्णधार आहेत आणि संघाला ते कमबॅक करून देण्याची जी क्षमता त्यांच्यामध्ये त्यांनी ठेवली आहे ती खूप चांगली होती. या ठिकाणी एंड चेंज केला आहे आणि ऑक्शनमधील 40 गाव प्रीमियर लीगमधील ऑक्शनमधील सर्वात महागडा हा खेळाडू आहे. 20,000 पॉईंटने सेल झालेला हा सोल्ड झालेला आपण पाहतो. विजय मुकादम भातन टीमकडून खेळतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी हे त्याचं प्रमुख अस्त्र आहे. पहिला चेंडू अप्रतिम दर्जेदार स्क्वेअर कट आपण पाहतोय. अगदी 2 क्षेत्ररक्षकांना मधून हा चेंडू जातोय. डीप बॅकवर्ड पॉइंटच्या बाहेर दणदणीत चौकार. थँक्यू डीजे. या ठिकाणी सर्वात महागडा खेळाडू 20,000 पॉईंटने सोल्ड झालेला विजय मुकादम याच्यावरती चढवला पहिल्या चेंडूवरती हा हल्ला. पहिला चेंडू अतिशय दर्जेदार
फटका अगदी चौकार आपण पाहतोय ऑफसाईडच्या दिशेनं निलेश पाटीलच्या माध्यमातून. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू या ठिकाणी या बॅटची कडा घेते. इनर एज यष्टीरक्षक चेंडू मागे धावतायत. एकही धाव धावपळकावरती येत नाहीत. गुड कमबॅक विजय मुकादमच्या माध्यमातून. या ठिकाणी आली आहे कोणतीही प्रकारची धाव आली नाहीये. संतुष्ट ठेवलाय. पहिलाच चौकार आणि त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक ओव्हर द विकेट. समोरच्या दिशेने गोलंदाजी होईल. नेक्स्ट बॉल. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा हा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक येथे राजेश कडव त्या ठिकाणी लेगबाईच्या स्वरूपात येते. एकेरी धाव धावपळकावरती ऍड होईल. एकूण धावसंख्या आहे 15 नक्कीच धावा. रोहित, जर विचार केला हा गोलंदाज तुम्ही पाहता विजय मुकादम खऱ्या अर्थानं 24 लाईव्ह इव्हेंट्समध्ये तालुका आपमध्ये देखील तो खेळतो. कधी नवीश 11 विचुंबे संघामध्ये खेळतो आणि या चाळीसगाव प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक महागडा गोलंदाज म्हणून ठरलाय. तब्बल 19,000 पॉईंटने या खेळाडूची खरेदी केली गेली. ती अर्थातच भातान वेदांत अँड रौनक 11 भातानपाडा या संघानं खऱ्या अर्थानं त्याला खरेदी केलंय. भातानपाडा त्याचं गाव आहे आणि भातान संघामधून खऱ्या अर्थानं त्याची वर्णी लागली. नक्कीच प्रवीण, म्हणून तर त्याची गोलंदाजी आपण पाहतोय. आतापर्यंत धावा दिल्यात फक्त 5. चेंडू संपलेत या ठिकाणी 3. का मला एवढ्या मोठ्या महागड्या पॉइंटनी घेतलाय, पण त्या ठिकाणी तौसिफने दाखवलंय त्याचा दम. चेंडू जाईल सीमा रेषा पार. बिग हिट षटकार. विजय मुकादम याची केली तारीफ, पण त्या तारीफवरती तो खरा उतरला नाहीये. पहिल्याच चेंडू तौसिफ खेळतोय आणि दर्जेदार षटकार त्याच्या बॅटमधून येतोय. कारण डावखुऱ्या हाताचा बॅट्समन आणि डावखुऱ्या हाताचा गोलंदाज असला ना की नेहमी कठीणही असते ती गोलंदाजाला. नेहमी बॅटवरती चेंडू असतात ते फलंदाजांच्या, आणि तेच झालंय. अगदी लेफ्ट हँड बॉलर, लेफ्ट हँड बॅट्समन आहेत आणि त्या ठिकाणी बॅटवरती आलेला चेंडू स्लॉटच्या बाहेर पाठवला त्यांनी. जबरदस्त बॅटिंग तौसिफच्या माध्यमातून केली आहे आणि या ठिकाणी येते एक धाव. या एकेरी धावेने एकूण धावसंख्या 22 रन्स विदाउट लॉस. जमेची बाजू ही चांगली सुरुवात आहे. 22 धावा धावपळकावरती आहेत. विजय मुकादमच्या अगेन्स्ट चांगली बॅटिंग केली जाते या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. हा चेंडू ओव्हर पिच समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी केली आहे चूक. कारण असे चेंडू जेव्हा पडतात ना प्रवीण सर, तेव्हा समोरच्या दिशेने धावत येणं खूप गरजेचं आहे. चेंडूवरती चेंडूवरती थांबला तो संपला क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणत असतो. आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थांबलेत आणि हा आलाय शौर्य 11 अजिवली टीमसाठी हा दर्जेदार चौकार. त्यात एकूण धावा संख्या धावपळकावरती जर विचार केला, स्कोरबोर्डवरती धावा लागल्यात 26 धावा विदाउट लॉस. ही चांगली सुरुवात. बिनबाद 26 अशी धावपळकावरती धावसंख्या आहे. गोलंदाजी मार्गस्थावरती चेंज होईल, बदल होईल, एंड चेंज होईल. तिसऱ्या गोलंदाज येणार कोण हे प्रश्नचिन्ह, हे क्वेश्चन मार्क अगदी असतील सर्व भातनवासियांच्या मनामध्ये. कारण इथे आपण जर पाहिलं तर रौनक अँड वेदांत 11 भातन टीम इथे गोलंदाजी करते टॉस जिंकल्यानंतर. धावसंख्या धावपळकावरती 26 आहे. अजून एकही विकेट मिळवण्यामध्ये यश मिळालं नाही आहे दोन्ही गोलंदाजांना. गोलंदाजी मार्गस्थावरती बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होईल ऋतिक पाटील. शेडूंग गावातील हा खेळाडू आहे ऋतिक पाटील. शेडूंग गावाकडून त्याची गोलंदाजी आपण त्याची गोलंदाजीची आक्रमकता, त्याची गोलंदाजीची धार आपण पाहिली आहे. आता या चाळीसगाव प्रीमियर लीगमध्ये रौनक अँड वेदांत 11 भातन टीमकडून खेळत असताना ऋतिक पाटील गोलंदाजी मार्गस्थावरती. तौसिफ याच्यासाठी टाकलेला हा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने खेळलाय. एक धाव केली आहे पूर्ण. दुसऱ्या धाब्याचा त्या ठिकाणी होती प्रयत्न. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. फर्स्ट इनिंग आपण पाहतोय प्रोग्रेसवरती आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती. चांगली बॅटिंग, सेन्सिबल क्रिकेट आत्तापर्यंत पाहायला मिळतं आहे. नक्कीच आयकॉन होता फलंदाजीमध्ये तौसिफ आणि साजिश खेळ तौसिफच्या माध्यमातून. हा चेंडू खोलवर टप्प्याचा अगदी भेदक मारा. वॉट डिलेव्हरी. चांगला चेंडू त्या ठिकाणी फिनिश केलाय गोलंदाज ऋतिकने. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. ऑफसाईड यॉर्कर आपण पाहतोय.
नक्कीच वाईल्ड कार्ड एंट्री असेल या गोलंदाजासाठी आणि चांगलं काम त्याच्या माध्यमातून हा चेंडू जबरदस्त फटका पण क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत तैनात चांगली फेकी केली जाते कलेक्शन यष्टीरक्षक जयसचं खूप चांगला आणि त्या ठिकाणी मिळते फक्त आणि फक्त सिंगल धाव आणि या सिंगल्सने स्कोरबोर्ड थोडंसं पुढे जाईल 29 वरती पोहोचले धावपळ गुड कमबॅक बाय द ऋतिक पाटील आतापर्यंत तरी मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय इथे षटकार चौकारांची अतिशबाजी आहे विकेट जरा पाहिली तर फलंदाजांचं नंदनवन आहे बॅटिंग पॅरेट आहे चेंडू फक्त तुम्ही बॅटवरती घ्यायचे आहेत कनेक्टिव्हिटी खूप महत्त्वाची आणि ते जर केलं फलंदाजांनी या विकेटवरती तर नक्कीच धावा येतील यावेळेस मात्र इनसाइड एज निलेश पाटील थोडीशी चाचपडत फलंदाजी होती प्रत्येक चेंडूवरती आता मात्र मोठे फ्रार करावे लागतील आता सेन्सिबल क्रिकेट जेंटलमॅन क्रिकेट चे षटकं संपलेत इथे 2च षटकांचा खेळ असेल आणि या षटकातील काही उर्वरित चेंडूंचा इथे धावासंख्यावरती धावा जमवायच्यात क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये धावा कशाही येऊ देत पण धावा येणं खूप महत्त्वाचं आहे अतिशय चांगला चेंडू होता टप्पा पडल्यानंतर मात्र ऑब्स्टिकच्या खूप बाहेर निघतोय पंच दीपक सर आमच्याकडे बोलतायत की अतिरिक्त धाव आहे ही स्कोरबोर्डवरती ॲड केली जाईल एक धाव इथे ॲड होतीये एकूण धावसंख्या 30 रन्स 30 धावा तिसरं षटक मार्गस्थ आहे ऋतिक पाटील चांगली कमबॅक हा चेंडू पॉइंटच्या दिशेनं जबरदस्त स्क्वेअर कट केलाय वॅकन एरिया आहे आणि त्या ठिकाणी मिळेल चौकार दणदणीत असा चौकार धावसंख्या धावफलकावरती फ्लाय होतीये 34 वरती पोहोचले धावफलक 34 धावा धावसंख्या वरती लागली जातीये चांगली बॅटिंग होतीये हा चेंडू जबरदस्त यॉर्कर तो सांगतोय की या चेंडूवर तू प्यार कर कारण याच्यावरती तू तुझी ताकद दाखवू शकत नाही हा चेंडू यस खूप चांगला आहे जलपाण्याची व्यवस्था करायची आहे आमचे दीपक पाटील सर आम्हाला सांगतायत 151वी टुर्नामेंट आज हे करतायत या मैदानामध्ये हे चांगलं यश आहे त्यांचं ही अचिव्हमेंट खूप चांगली आहे त्यांच्यासाठी आणि अतिशय चांगली रखरखते उन्हामध्ये पंचांची कामगिरी करतात त्यांच्याबरोबर द्वारकानाथ चुरगे सर आहेत त्यांचंही करूया आपण कौतुक त्यांची देखील अंपायरिंग आपण बऱ्याचशा टुर्नामेंटमध्ये पाहतात रखरखतं जरी ऊन असलं तरी देखील त्यांचं डिसिजन अगदी क्लीन असतं सन्माननीय सांगडे गावचे माजी सदस्य सूर्यकांतजी पाटील साहेब यांचं देखील आपण करूया या ठिकाणी स्वागत नक्कीच आमचे अप्पा देखील ही मॅच पाहण्यासाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत तर आमचे सन्माननीय मान्यवर कमलाकरजी भोईर साहेबांचं आपण या ठिकाणी करूया स्वागत कक्षामध्ये या आपण पाहुण्यांना आपण विनंती करूयात की वेळेत वेळ काढून या स्पर्धेसाठी आपण भेट देण्यासाठी आलात आपलं असेल सहर्ष असं स्वागत 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण त्यांचं करूया स्वागत सन्माननीय कमलाकरजी भोईर साहेब प्रवीणजी भोईर यांच्या शुभ हस्ते मायेची उबदार शाळ या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देत आपण यांचं करूया या ठिकाणी स्वागत आणि शौर्य 11 अजिवली संघाचे संघमालक सन्माननीय सुनीलजी भागीत त्यांना प्रेमाने अभ्यास म्हणतात या आपण आपलं असेल या ठिकाणी सहर्ष असं स्वागत आपण व्यासपीठावरती यायचं आहे त्यानंतर दुसरे संघमालक आहेत अनिलजी भागीत साहेब त्यांचं देखील आपण करूया स्वागत वेलकम अनिलजी भागीत आपलं स्वागत आहे स्वागत कक्षेमध्ये आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचे तिसरे संघमालक आहेत अजयजी भागीत साहेब आपलं देखील आहे स्वागत या आपण व्यासपीठावरती आपलं सहर्ष असं स्वागत 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून चाळीसगाव प्रीमियर लीगमध्ये चला चौथं षटक आहे जयेश भोईर हा चेंडू हलक्या हाताने खेळलाय त्या ठिकाणी चेंडू जाईल डीप मिड विकेट सीमा पार षटकार
का मी फलंदाजी भात्यामधील आयकॉन म्हणून होतो, का मला या शौरी 11 अजिवली टीमने या आपल्या संघामध्ये खेळण्यासाठी संधी दिली आहे याचं प्रात्यक्षिक या मैदानावरती दाखवत आहे. जबरदस्त बॅटिंग तौशिफच्या माध्यमातून आपण पाहिली. दर्जेदार षटकार त्याच्या बॅटमधून आला. एकूण धाबासंख्येचा जर विचार केला स्कोरबोर्डवरती रन्स लागतील 40 धाबा. चाळीस धावा धावपळकावरती लागतात. पहिला चेंडू रोशन गोलंदाजी मार्गस्थावरती होतील दाखल. त्या ठिकाणी ऑफस्पिन फेकला होता, हा समोरच्या दिशेने केलाय. क्षेत्ररक्षक येतील त्या ठिकाणी आणि टिप्पल आहे. सोप्पा झेल संपलाय. तौशिफचा खेळ. तर विहान अँड रियांश 11 सोमजाई सोमटणे संघाचे संघ मालक सन्माननीय प्रशांतजी कुरंगली साहेब आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. आपण व्यासपीठावरती यायचं आहे. त्यानंतर दुसरे संघ मालक आहेत शशिकांत मुंडे साहेब यांचं देखील आपण करूया स्वागत. या मान्यवर आपण व्यासपीठावरती आपलं असेल अतिथीपूर्वक स्वागत 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. इथे धावासंख्या धावपळकावरती झाली आहे 40. चौथं षटक मार्गस्थ आहे. पहिला चेंडू आला होता डीपमध्ये षटकार. त्यानंतर मात्र इथे फलंदाज तौसिफला परतावा लागेल. यावेळेस यस मॅथ्यू हेडन ज्यांना पदवी आहे टेनिसचा क्रिकेटमध्ये ते या ठिकाणी फलंदाजी ट्रॅकवरती सुदर्शन. यावेळेस मात्र पहिला चेंडू यस आउट ऑफ द पार्क. 1 बाउन्स सी मार रेषा पार ओव्हर द रो 4 रन चौकार. बॅक 3 षटकारांसाठी यस इट इज अ स्लो ओव्हर डिलिव्हरी चेंज ऑफ पेस बॅक हँड द हँड टाकला होता हा चेंडू आणि त्यामुळेच की काय या ठिकाणी फसले गेलेत. आपल्या गोलंदाजीमध्ये चकमा दिला रोशनने. पहिला षटकार त्यानंतर विकेट त्यानंतर चौकार त्यानंतर निर्धाव चेंडू. चांगली बॉलिंग होते या मैदानावरती रोशनच्या माध्यमातून. सुदर्शन आहेत स्ट्रायकरवरती शॉर्ट ऑफ लेनचा हा चेंडू मात्र पंच आमच्याकडे दाखवत आहेत की हा चेंडू आहे नो. तर जय चेरोबा 11 सांगडे संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय प्रणित शेठ पाटील साहेब, रुपेश म्हात्रे साहेब आणि त्यांच्या समवेत जयदास पाटील साहेब या तिन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण मंचावरती यावं. जय चेरोबा 11 सांगडे संघाचे पुरस्कर्ते त्यांना विनंती असेल यावं आपलं सहर्ष स्वागत. हा चेंडू आहे नो. आता त्यानंतर मात्र फ्री हिट असेल. फ्री हिटचा चेंडू काही करू शकत नाहीये. आपल्यामध्ये असणारी फिरकीची जादू आपल्यामध्ये असणारा फिरकीचा करिश्मा या मैदानावरती रोशन दाखवतोय. कधी चेंडू आतमध्ये वळवतो कधी चेंडू बाहेरच्या दिशेने काढतोय आणि तेच तर हवं आहे क्रिकेटमध्ये. आपल्याकडे वेग महत्त्वाचा नाही आहे, आपला चेंडूचा टप्पा महत्त्वाचा आहे. आपल्या चेंडूमध्ये आपल्यावरती फिरकीमध्ये असलेली ताकद महत्त्वाची आहे ती दाखवली आहे. सुदर्शनला त्यांनी ठेवलंय शांत. फक्त एक चौकाराचा अपवाद वगळता या ठिकाणी आल्या धावा धावपळकावरती 46 आणि नक्कीच बेलवली गावचे यंग टॅलेंट अष्टपैलू खेळाडू आपण अजय पाटील यांच्याकडून आजच्या दिवसासाठी आल्यात. शुभेच्छा. कालच्या दिवसामध्ये चांगला खेळ त्यांच्या टीमने केला. सुपर 12 मध्ये मात्र त्यांचा संघ. तर या ठिकाणी सन्माननीय अतिथी विहान रियांश 11 सोमाटणे संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय प्रशांत कुरुंगले साहेबांचे या ठिकाणी शुभागमन झालंय. तर त्यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. तर प्रशांत कुरुंगले साहेबांना विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये यावं. आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. या स्पर्धेसाठी स्पॉन्सर तुम्ही खरेदीना पाहू शकाल 5G टेलिकॉम आपल्या हक्काचं दुकान, जागृती स्पोर्ट्स, आयविल्ला ऑप्टिक्स, पनवेल, 24 लाईव्ह इव्हेंट्स, DP फायटर्स सर्वांचा आम्ही धन्यवाद देतो या स्पर्धेसाठी. तर प्रशांत कुरुंगले सरांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. अर्थातच सोमाटणे संघाचे पुरस्कर्ते आहेत. एक सामना त्यांच्या संघानं जिंकलाय आणि खेळाडूंसाठी 500-500 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून दिली गेली. थँक्यू सो मच प्रवीण. लास्ट ओव्हर असेल या ठिकाणी. तर शेवटचा सन्मान तर पवन काठावले साहेबांचा इथे सन्मान या ठिकाणी केला जाईल. हरिभक्त परायण खऱ्या अर्थानं सागर पाटील साहेबांचा देखील इथे सन्मान केला जाईल.
पवन काटवले साहेबांचा सन्मान. पवन काटवले साहेब आपण यावं. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. लास्ट ओव्हर आहे. जयेश भोईर येत आहेत या ठिकाणी. ही बॅटची कडा होती, बाहेरच्या दिशेने चेंडू निघून गेला. त्या ठिकाणी चांगलं कलेक्शन मागील विकेटच्या मागे आपण पाहिलं. शॉर्ट टर्म्यांचा क्षेत्ररक्षक आहेत, खूप चांगलं कलेक्शन पाहिलं आणि या ठिकाणी चेंडू जातोय. हॅलो, त्या ठिकाणी निर्धाव चेंडू. हॅलो, एकच धाव मिळले आणि पाचवं षटक प्रगतीपथावरती. एकूण धावसंख्या धावफलकावरती जर आपण विचार केला, स्कोरबोर्डवरती या धावा आल्यात 47 धावा. खूप चांगली बॉलिंग होती या, कारण आजच्या दिवसामध्ये असं वाटतंय की धावा होत नाहीये. ड्यू फॅक्टर आहे, चेंडू बॅटवरती जसे फलंदाजांना अपेक्षित आहेत तसे येत नाहीत आणि त्याच्याच मुळे की काही ते धावांचा वेग वाढत नाहीये स्कोरबोर्डवरती. मागील काही दिवसांमध्ये आपण खूप धावसंख्या आपण पाहिल्या असतील. नेक्स्ट बॉल, अतिशय चांगली डिलिव्हरी, वेग आणि वेग पाहायला मिळालं जयेश भोईरचा आणि त्या ठिकाणी चांगलं यष्टीरक्षक राजेश कडप म्हणजे गावचे एक खेळाडू आहेत. अतिशय चांगले यष्टीरक्षक आपल्या गावाकडून देखील त्यांनी केलं गेलं आणि या मॅचमध्ये या वेदांत 11 भातान या टीमसाठी देखील चांगले यष्टीरक्षक करतात. त्यांचंही करूया कौतुक, जयेश भोईरचं करूया कौतुक. आणि इथे विकेट मिळवले निलेश पाटील यांची. निलेश बाद झालेत, चांगली खेळी त्यांच्या माध्यमातून. वैयक्तिक ॲनालिसिस जर आपण त्यांचा पाहिला तर आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून आले तब्बल 4 चौकार. षटकार त्यांच्या माध्यमातून आले नाही, पण चौकार मात्र खूप चांगले दर्जेदार पाहायला मिळाले. एकूण धावसंख्येवरती बाद झाले वैयक्तिक 11 चेंडू आणि 18 धावा. जमेची बाजू आहे, एका बाजूने विकेट टिकून ठेवली खरी, पण शेवटच्या मुमेंटवरती मात्र त्यांना बाद व्हावं लागतंय. सतीश गायकर फलंदाजीमध्ये दाखल होतील. ऑन अ स्ट्राईक अजिवली गावचा एक स्टार खेळाडू. अनेक विक्रम त्यांच्या नावावरती आहेत, अनेक ट्रॉफीज त्यांनी अजिवली गावाला जिंकून दिल्यात आपल्या फलंदाजीच्या जोरावरती. ते सतीश गायकर यावेळी स्ट्रायकर एंडवरती. जयेश भोईर कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. ओव्हर द विकेट येतील. शॉर्ट ऑफ लेनचा हा चेंडू पूल केला आहे. त्या ठिकाणी लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतील, चेंडू खाली उचलतील, फेकतील. फक्त धाव मिळेल एकच. प्रफुल्ल पाटील बोर्ले गावातील, त्यांनी देखील बोर्ले गावासाठी खूप काही दिलंय. खूप काही चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली. ट्रॉफीज देखील त्यांच्या माध्यमातून सध्या तरी टचमध्ये असलेले ते फलंदाज आहेत. त्यांचं नाव आहे प्रफुल्ल पाटील, पण टेनिस क्रिकेटमध्ये ते चांबो म्हणून फेमस आहेत. त्यांचं करू स्वागत आपण. आत्ता मात्र 24 लाईव्ह इव्हेंटसाठी स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आहेत आणि दुसरे आमचे स्कोरर आहेत सुदर्शनजी पाटील. मैत्री खूप निखळ आहे त्या दोघांमध्ये. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पुल करण्याचा त्या ठिकाणी होता प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने हा चेंडूने घेतलेला वळण. सुदर्शनच्या बॅटमध्ये हा चेंडू येत नाहीये. निर्धाव चेंडूची झाली आहे. सांगता धावफलकामध्ये वाढ होत नाहीये. खूप चांगली बॉलिंग. स्लॉगवर कसं पाहिजे, स्लॉग षटकामध्ये आपण काय केलं पाहिजे, त्याचं चांगलं उत्तर या ठिकाणी होत आहे. पण समोर दिलाय हा चेंडू, समोर आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. झेल घेण्याचा होतोय प्रयत्न आणि झेल टिपलाय. विजय मुकादम यांनी. सुदर्शन पाटील याचा संपलाय खेळ. संपलाय. एकूण डावा धावफलकावरती 48 रन्स आहेत. मागील मॅचमध्ये 45 होत्या, या मॅचमध्ये आल्यात 48. 49चा असेल टार्गेट. जयेश भोईरने चांगली केली आहे गोलंदाजी. फक्त धावा दिल्या या षटकामध्ये 2. अतिशय चांगली बॉलिंग परफॉर्मन्स आपण पाहतोय. सुदर्शन गायकरला त्यांनी बाद केलं शेवटच्या चेंडूमध्ये आणि 48 धावा धावफलकावरती लागल्यात. 49चा असेल टार्गेट आणि या धावा कशा पद्धतीने येतील, कशा पद्धतीची बॅटिंग आणि कशा पद्धतीची बॉलिंग सेकंड इनिंगमध्ये होईल याचं नक्कीच
मायक्रोफोनवरती या जायजा देण्यासाठी येतील आमचे साथी वाकडी गावचे रॉकस्टार प्रवीण गायकर सर. स्वागत है आपका. जिस तरीके से आप देख सकते हैं पहले बल्लेबाजी करते हुए अजीवली टीम ने रन बनाए. शौर्य 11 अजीवली टोटल 48 सिर्फ 48 रन. संदेश ने जरूर जानकारी दी थी हमें कि ये मैदान के ऊपर एक ही मैच में कल 72 रन बने थे, उसके बाद रन नहीं बने. क्योंकि जिस तरीके से बात करेंगे ना, ये निविया की गेंदे है संदेश, इसकी वजह से बल्लेबाजों को इतनी तकलीफें हो रही है. अगर सिक्सर की हेडली की ये गेंदे होती तो शायद ये 80-90 5 ओवर में आसानी के साथ बनते. अच्छा है कि टेनिस क्रिकेट में ये जो निविया की गेंदे ना वो बचा सकती है. एक जमाना याद है संदेश, आज टूर्नामेंट में हम बताते हैं जब रवि कोट्यान, नंदूलाल जो होती है पहली टीमें, संदीप पाटिल, वहाल, राजेंद्र पाटिल, ये जब खेलते थे ना तब MRI की गेंद थी, वो जो गुड शॉट की गेंद है, कम से कम 1 या 2 ऐसे बल्लेबाज होते थे जो छक्का दागने की ताकत रखते थे. लेकिन आज के फास्ट क्रिकेट में 7वां 8वां 10वां 11वां नंबर का खिलाड़ी आकर भी छक्का दागता है. ये बहुत फर्क हो चुका है क्रिकेट में. लेकिन पहले मालूम है शर्मा ने का नहीं, कमेंट्री भी 200 रुपया 300 रुपया वड़ा पाव में पहले करते थे. लेकिन आज इस फास्टेस्ट क्रिकेट में लाइव टेलीकास्ट आ चुकी है, प्रसिद्धि मिल चुकी है. अंपायर आज जो रेट बढ़ चुके हैं उनके, साथ साथ 5,000 के पहले टूर्नामेंट फर्स्ट ट्रॉफी रहती थी, लेकिन आज 5 नहीं बल्कि 5 लाख 10 लाख तक ओपन डी टूर्नामेंट होते. ग्रामीण के 1 लाख 2 लाख ऐसे बड़ी टूर्नामेंट. और 24 लाइव इवेंट्स ने तो भारी तगड़ा काम कर दिया है. 24 लाइव इवेंट्स tenniscricket.in PTC लाइव. तो आजीवली टीम के पुरस्कर्ते सम्माननीय अजय और सुनील भागी साहब, A1 जोड़ी जो सुप्रसिद्ध आशीष सूर्यवंशी, इनका बिल्कुल शुभागमन हो चुका है. उनका हम तहे दिल से स्वागत करते हैं इस टूर्नामेंट के माध्यम से. तो जीतने के लिए टोटल टारगेट है सुदर्शन हमें जानकारी देते हुए 49 रनों का लक्ष्य. केसरी कपाली गंध तुम्हा शिव छत्रपतींचा छंद, एक मुखाने गाऊया जगदंब जगदंब जगदंब. तर स्वागत करूया आपण इथे मान्यवरांचा. तर आजिवली संघाचे शौर्य 11 आजिवली संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय सुनील भागीत साहेब, अजय भागीत साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. तर त्यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. 24 लाईव्ह इव्हेंट्सचे सर्वे सर्वा आणि 40 गाव प्रीमियर लीग तालुका ऑफ कमिटीचे सर्वे सर्वा या ठिकाणी संदेश आणि प्रवीण यांच्या शुभ हस्ते भागीत साहेबांचा इथे सन्मान या ठिकाणी केला जाईल. बालचंद्र काठावले यांचं देखील आगमन झालंय. CM भोईर साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. अर्थातच माजी सरपंच आणि आत्ताच त्यांचा संघ कालच्या रात्रीमध्ये रनरअप ठरला, त्यासाठी देखील त्यांचं अभिनंदन. त्याच्यानंतर सन्माननीय अनिल भागीत साहेब यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. रायगड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध गोल्डन मॅन म्हणून ज्यांची नेहमी प्रसिद्धी राहिली ते त्यांचेच बंधू अनिल भागीत साहेबांचा इथे सन्मान या ठिकाणी केला जाईल. सुनील भागीत यांचे बंधू आहेत. त्याच्यानंतर सन्मान केला जाईल पुढचा आशिष सूर्यवंशी यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. तर आशिष सूर्यवंशी साहेबांना देखील विनंती करतो की आपण देखील अतिथी कक्षामध्ये यावं. आपला देखील सन्मान या ठिकाणी 40 गाव प्रीमियर लीग कमिटीच्या माध्यमातून केला जाईल. प्रत्येक मान्यवरांचा मान सन्मान, क्योंकि मेहमान भगवान के समान होता है और मेहमानों का स्वागत करना यह हमारे आयोजन का परम करते हुए. और देखिए हर मेहमानों की खातिरदारी 40 गाव कमेटी के माध्यम से की जा रही है. त्याच्यानंतर पुढचा सन्मान बालचंद्र काठावले, एक अनुभवी खेळाडू, सध्या क्रिकेटपासून थोडेसे दूर आहेत परंतु एक काल त्यांनी गाजवलाय, तर त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी त्यांच्या 40 गाव कमिटीच्या माध्यमातून केला जाईल. त्याच्यानंतर विशाल गाताडे साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. त्यांना विनंती असेल आपण देखील यावं, आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. त्याच्यानंतर लक्ष्मण भोईर साहेब, एकदम मेहनती माणूस, खऱ्या अर्थानं लक्ष्मण बॉल बॉय, खऱ्या अर्थानं असाच अजिंक्य रहाणे पाणी घेऊन जायचा, परंतु आज अजिंक्य रहाणे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील गेला. प्रमोद म्हात्रे देसाई याला लेदरमध्ये तो प्रॅक्टिससाठी पाणी घेऊन जायचा, परंतु आज अजिंक्य रहाणे
संपूर्ण भारताचा गौरव त्याला तुम्ही पाहताय आणि पूर्ण मेहनत या स्पर्धेसाठी लक्ष्मण भोईर साहेबांच्या वतीने खऱ्या घेण्यात आली. त्यांचंही आम्ही आणि प्रदीप भोईर या दोन्ही जोडीचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. F1 जोड़ी तो बिल्कुल चलते हैं मुकाबले की तरफ. मुकाबला काफी तगड़ा होगा दोनों टीमों के बीच में, इसमें कतई संदेह नहीं है. टारगेट होगा 30 गेंदों में 49 रनों का. पहले मुकाबले में 45 बने थे, ये मुकाबले में भी लो स्कोर है. और गेंदबाजी के आरंभिक गेंदबाज रसिक मते मैन फ्रॉम पोइंजे. पहली गेंद ऑन साइड में खेला है. शॉर्ट स्क्वायर लेग अंपायर के बगल से इस गेंद को निकाला है. स्क्वायर लेग में डीप में आकर फील्डर उठाए, तब तक स्ट्राइकर बल्लेबाज जयेश भोईर के बल्ले से आता हुआ ये 4 रन. अब दोनों भी जयेश भोईर है. एक के भातान का 1 रन आता हुआ, माफ कीजिएगा, एक के भातान पाड़ा का, यानी कि कप्तान है जयेश भोईर, ये वेदांत रौनक 11 भातान टीम के, और उनके साथ बल्लेबाजी करेंगे भातान पाड़ा गांव के जयेश भोईर. एक लेफ्टी है, एक राइटी है. चलिए शुरुआत हो चुकी है सिंगल्स के साथ. देखेंगे इन रनों का लक्ष्य का पीछा करना है, मजा आएगा मुकाबले में. तो विकेट हैट्रिक के लिए 3000 रुपए का इनाम सुनील भागी साहब और अजय भागी साहब गोल्डन मैन, इनके ओर से 3000 का इनाम. अच्छी गेंदबाजी. देखिए रसिक मते की चर्चा करेंगे ना, ये पोइंजे गांव का खिलाड़ी है. शिव साई पोइंजे टीम की ओर से हमेशा दमदार योगदान देते हैं. फिलहाल खेली गई थी आर्या स्पोर्ट्स के मैदान के ऊपर, क्या कमाल का परफॉर्मेंस दिया था इस खिलाड़ी ने. उसके बाद बात करेंगे घोट की अमदार ट्रॉफी भी खेली गई थी, वहां भी इस खिलाड़ी का दमदार परफॉर्मेंस रहा है. और इतने बड़े खिलाड़ी, लेकिन सामने उतने ही ताकतवर खिलाड़ी है. जयेश खेलने के लिए तैयार. लो फुल टॉस बॉल ऑन साइड में खेला है जरूर. मिड विकेट में खिलाड़ी आते हुए दूर से उठाएंगे, फील्ड करेंगे. तब तक 1 रन लेने का पर्याप्त समय था बल्लेबाजों के पास, और इसे 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर भातान 11 का बढ़ता हुआ 2 रन बगैर विकेट खोए नुकसान पर. देखिए खुद से हार गया तो बात अलग है, तकदीर के आगे झुकने वाला नहीं हूं. मुसीबतों को कहो कि अपनी रफ्तार बढ़ा ले, क्योंकि अब मैं रुकने वाला नहीं. ये बताते हुए रसिक मते इन दोनों भी बल्लेबाजों के सामने मैच में मजा जरूर आएगा. इसके लिए निश्चित तौर पर रोहित गायकर की पहले 2 पावर प्ले के ओवर है ना, वो शानदार तरीके से फेंकने होंगे अजूली टीम के गेंदबाजों को, तभी जाकर इस मुकाबले में वो अच्छा कुछ कर सकते हैं. अभी तक शानदार गेंदबाजी रसिक मते के माध्यम से बल्ले के स्लॉट में आई है, और ये बहुत ही लंबा छक्का सीधा कमेंट्री बॉक्स को मानवंदना देती हुई. इट्स अ बिग 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 हिट. भोईर बल्लेबाजी करते हुए कप्तान है खुद मेरे ख्याल से रौनक एंड वेदांत 11 भातान टीम के. और अभी अभी कहा था कैप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट, रोहित ने कहा था कि कप्तान जो आते हैं सलामी बल्लेबाजी के लिए ये बहुत निर्णायक. मेरे ख्याल से आजीवली के कप्तान सुदर्शन भी ये करना चाहिए था, लेकिन वो मिडल ऑर्डर्स में रुके और मुश्किलें उनके सामने. स्ट्रेट हिट स्ट्रेट डाउन द ग्राउंड, ये भी जाएगी साइड स्क्रीन की तरफ, सीमा रेखा पार. बैक टू बैक हिट, 6 रन. दो छक्के लगातार आते हुए 2 छक्कों की मदद से टीम का टोटल स्कोर बनता हुआ 14 रन. एक बार गेंदबाजी के ऊपर नजर डालेंगे ना, 3 गेंदें बेटर लाइन से फेंकी थी रसिक मती ने, लेकिन ऐसा क्या हो गया जो इन 2 गेंदों के ऊपर उन्हें फिर से एक बार दबाव लाना पड़ा अपनी गेंदबाजी पर. तीसरी गेंद, ये भी लोअर फुल टॉस थी, ऑफ साइड में ड्राइव किया इस गेंद को. फील्डर है मौजूद, एक से ज्यादा कुछ नहीं मिलेगा. फिर भी कहेंगे ये अच्छा ओवर अभी तक साबित हो चुका है, यानी कि भातान टीम को. और इसी के साथ पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या बनी है बिना कोई विकेट खोए नुकसान के ऊपर 15 रन. एक बार नजर डालेंगे ना पहले सत्र में बल्लेबाजी की शुरुआत, ऐसा नहीं कि अजूली के कप्तान सुदर्शन गायकर से की, लेकिन दोनों बल्लेबाज तौसीफ पटेल और नीलेश पाटिल ने शुरुआत लाजवाब दी थी. 2 ओवर में तौसीफ शेख, ये अंपायर ब्लॅक पडद्यासमोर जे प्रेक्षक बसलेत, कोणाला त्रास होतो खेळाडूंसाठी, तर प्लीज थोडंसं सहकार्य करा प्रेक्षकांनो. थोडं फक्त आपण साईडला बघा, बसा. ब्लॅक स्क्रीन समोर जे प्रेक्षक आहेत
आणि मंडप आहे तिथे. तर बाकी राहू द्या, बाकीचे थोडेसे फक्त साईडला बसा, मंडप आहेत. कारण प्रेक्षक म्हटल्यानंतर आपले मायबाप, प्रेक्षकांच्या विना स्पर्धा अधुरी असते. धन्यवाद प्रेक्षक मायबाप, तुम्ही या खऱ्या अर्थानं या ठिकाणी आयोजन कमिटीचं ऐकलं त्याबद्दल धन्यवाद. तो देखिए हम चर्चा कर रहे थे सुदर्शन गायकर, 2 ओवर में 26 बने थे. सुदर्शन गायकर आए थे लेकिन उनको रुकना चाहिए था. वो बल्लेबाजी की बात करेंगे, लगभग उन्होंने 9 गेंदें खेली लेकिन अपेक्षा थी उनके बल्लेबाजी से वो नहीं देखने को मिले. तो चलिए 15 रन बने हैं, टारगेट है टोटल 49 रनों का. अब रन और गेंदों के बीच में फासला 24 गेंदें बची है और जीतने के लिए मेरे ख्याल से 34 रनों की बिल्कुल आवश्यकता है. अच्छी शुरुआत, गेंदबाजी में परिवर्तन, दूर वाले छोर से गेंदबाज सतीश गायकर, ये आजीवली के गेंदबाज है. पहली गेंद बिल्कुल जड़ में डाला और जब ऐसी गेंदें गिरती है तो मेरे ख्याल से प्रवीण, वाकलन टीम के गेंदबाज ना दांडा ना शेंडा, मैं मोतीराम भोईरू डायरेक्ट बूंदा और ये डायरेक्ट यॉर्कर देखने को मिला. और इसीलिए वीरेंद्र सहवाग से किसी ने पूछा था कि क्रिकेट में क्या सही है, तब उन्होंने जवाब दिया था, एक है गेंदबाज का परफेक्ट यॉर्कर, दूसरा है भारत रत्न सर सचिन रमेश तेंदुलकर. ये कमाल का यॉर्कर का अस्त्र देखने को मिला गेंदबाज सतीश गायकर के माध्यम से. स्लॉग स्वीप, घुटने के बल पर इस गेंद को खेला है. व्हाट अ शॉट, स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के पार. इट्स अ मैक्सिमम हिट, 6 रन. पर अब रन और गेंदों के बीच में फासला, अंतिम गेंदें बची है 22 और जीतने के लिए 28 रनों की आवश्यकता है. देख बेटा, आंखों में नींद है, सोना मत, अभी कुछ बड़ा करने का समय है, इसे खोना मत. ये बातान टीम की दमदार शुरुआत, रौनक एंड वेदांत 11 बातान टीम पहले विकेट के लिए एक राइट स्टार्ट, जो पॉजिटिव स्टार्ट चाहिए वो बिल्कुल ये दोनों बल्लेबाज, ये साझेदारी जैसे तनपेगी ना, पनपेगी ना, भड़केगी ना, ये दुख की बात होगी मेरे ख्याल से शौर्य 11 आजीवली टीम के लिए. स्विच हिट का प्रयास, लाउड अपील की गई थी, अंपायर का क्विक एक्शन, ये गेंद शायद बल्ले पर लगी है जताते हुए गेंदबाज को नॉट आउट का इशारा. इसीलिए अपील भी ज्यादा हुई नहीं. सुदर्शन गायकर के द्वारा, जो विकेट कीपर है, विकेट कीपर टीम का आधा कप्तान जाना जाता है, लेकिन वो तो खुद कप्तान है जिनमें अपीलों में विश्वास नहीं नजर आया. डॉट बॉल की समाप्ति. इट्स अ गुड कमबैक सतीश गायकर के द्वारा. अजीवली गांव का ये गेंदबाज है, जबरदस्त बल्लेबाजी अभी तक तो चल रही है लेकिन कमबैक भी उतना अच्छा. शॉर्ट पिच लाइन की बॉल, इस बार मौका बनेगा, खुद अपने फॉलो थ्रू में गेंदबाज आते हुए और सतीश गायकर के द्वारा कोई गलती नहीं. जो साझेदारी बन रही थी वो साझेदारी को तोड़ने का काम किया. क्या यहां से यू टर्न लेगी शौर्य 11 आजीवली टीम? पहला करारा झटका. टीम के देखिए, सुदर्शन, एक जो मुकाबला कोई भी टीम जीतती है ना पहला लीग स्टेज का, तो उनका कॉन्फिडेंस लेवल बढ़ जाता है और जो टीम हारती है ना उसे लगातार मुकाबले खेलने पड़ते हैं. अब देखेंगे कौन सी टीम इस मुकाबले में जीतेगी, कौन सी टीम हारेगी. जीतने के लिए 20 गेंदों में अभी भी 28 रनों की बिल्कुल आवश्यकता है. देखिए, जब मुश्किलें आपके सामने होती है ना तो मुश्किलों को एक ही कहना कि मुश्किलों को कुछ इस तरह से टक्कर दो कि जीतो भी इतिहास और हारे भी तो इतिहास. इतिहास बनाना पड़ेगा इस बातान के मिनी वानखेड़े मैदान में. जिस तरीके से मच्छिंद्र पाटिल कभी कभी कहते हैं ना, ऐसा लग रहा है कि वेस्ट इंडियन कैरेबियन में आ चुके हैं, जो पूरी तरीके से पहाड़ ही पहाड़ रहते हैं. जो न्यूजीलैंड में ऐसे मैदान होते हैं, बिल्कुल ये कमाल का मैदान, और बहुत सारे नाइट टूर्नामेंट इसी मैदान के ऊपर खेले गए. चलिए, कमबैक हो चुका है सतीश गायकर के द्वारा. शॉट अच्छा है लेकिन मिस टाइमिंग है. फील्डर आना चाहिए था कैच के लिए. मेरे ख्याल से फील्डर थे मौजूद वहां पर. दिनेश नाइक, एफर्ट करना चाहिए था कैच के लिए. अब तो आपके लिए बहुत ही ये निर्णायक मुकाबला है, जिस तरीके से आप प्रयास करने भी पड़ेंगे. तो देखते देखते यहां पर 2 रन बटोरे बल्लेबाजों ने और 2 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है 23. 23 रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर. जीतने के लिए अब जरूरत होगी आने वाली 19 गेंदे, 26 रनों की आवश्यकता. देखिए, 2 मैंडेटरी पावर प्ले के ओवर है ना, वहां बल्लेबाज को खुलकर खेलने का मौका दिया जाता है, लेकिन जैसे ही पावर प्ले के ओवर समाप्त होंगे
वैसा एक आध कमबैक गेंदबाज चाहिए अजूली टीम को कि कल अजनबी स्पोर्ट्स के रोहन मुंगा जी ने वाघुलीवाड़ा टीम के खिलाफ 4 विकेट 1 ओवर में ली, सिर्फ 1 रन दिया और उससे ऐसा कमबैक किया कि सीधा 18 में चाहिए थे 26, वो मुकाबला जीता अजनबी स्पोर्ट्स ओवले टीम ने नीलेश कडू 11 जावले ट्रॉफी में। तो एक आध ओवर चाहिए अच्छा। ये गेंद ऑफ स्टंप यॉर्कर का प्रयास, ऑफ स्टंप से बाहर जाते हुए अंपायर का व्हाइट बॉल का इशारा। सुनील तांडेल सर, मैन फ्रॉम बेलौली, लगभग इनका भी 70वां टूर्नामेंट है और हमारे स्क्वायर लेग अंपायर छोटी हाइट बड़ी फाइट जिन्हें कहते हैं उनका 151वां मुकाबला है। संदेश 151वां है, तो 150वां तो हमारे वहां पर मुकाबला कंप्लीट हुआ था टूर्नामेंट उनकी। चलिए स्क्वायर लेग की तरफ इस शॉट्स को खेला है, फील्डिंग अच्छी होती हुई, एक से ज्यादा कुछ नहीं है। तो चलिए अच्छा ओवर देखने को मिला। इसी के साथ पहले 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है और पहले 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या बनी है 25 रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर। अब 18 गेंदे जीतने के लिए 24 रनों की आवश्यकता। ये 18 में गई है 24 रनों की जरूरत। संदेश कहते हैं कि समय पलटने में देर नहीं लगता, क्योंकि प्रभु श्री राम को राज्य मिलने वाला था, लेकिन ऐसा क्या हुआ सुबह कि जिन्हें वनवास मिला। तो ये समय का चक्र है, अगर समय का चक्र पलटेगा ना तो आजीवली टीम इस मजबूत स्थिति में जरूर बनेगी। लेकिन देखेंगे खुल जाएंगे सभी रास्ते, तू रुकावट से तो लड़ सही, सब होगा हासिल, तू अपनी जीत पर अड़ सही। जीत पर अड़ना होगा आप गेंदबाजों को। तो गेंदबाजी के मार्ग पर गेंदबाज आते हुए अजूली टीम, शौर्य 11 अजूली टीम की ओर से दिनेश नाइक, तो सचिन कातकरी 12वीं का ये खिलाड़ी है। तो चलिए आज सचिन को भी मौका मिला है गेंदबाजी करने का, बेहतरीन गेंदबाज जरूर है, 12वीं टीम से ये बिलोंग करता है ये खिलाड़ी। अब देखेंगे जो सामने बल्लेबाज होंगे, नए बल्लेबाज आते हुए मेरे ख्याल से प्रतीक शेलके, मैन फ्रॉम पाली गांव के ये खिलाड़ी है। तो अभी भी मैदान के अंदर डटे हुए बल्लेबाज आप देख सकते हैं। जयेश भोईर भातानपाड़ा गांव का ये खिलाड़ी है, मेरे ख्याल से 24 लाइव इवेंट्स में तालुका में ये खिलाड़ी खेलता है। नविश 11 विचुंबी टीम के ओर से लेफ्ट आर्म गेंदबाजी करते हैं और इस लीग तो विजय मुकादम है, लेकिन ये जो है मेरे ख्याल से 24 लाइव की तरफ संदेश जयेश वो आउट हो चुके हैं। तो चलिए 18 में चाहिए 24। पहली गेंद ऑन साइड में खेला है, कैप में जरूर जा रही थी गेंद, लेकिन फील्डर आते हुए दूर से अच्छा फील्डिंग का एफर्ट दिखाते हुए तब तक 1 रन मुकम्मल। थ्रो थोड़ा सा खराब था, लेकिन कलेक्टिंग देखिए कितनी शानदार नजर आती हुई। मत बैठ आशिया में पंखों को समेट कर हौसला खुल फिजाओं में उड़ाने का। लेकिन देखेंगे, अब देखेंगे किस तरीके से ये जो प्रेशर है अभी तक दोनों टीमों के ऊपर 50-50 मुकाबला बैलेंस है। ना मुकाबला भातन टीम जीती है, ना यहाँ पर अजूली टीम ये मुकाबला हारी है। खेल का असली मजा तो अंतिम गेंद तक टिके रहेगा, क्योंकि अब चाहिए 17 गेंदे 23 रनों की बिल्कुल आवश्यकता है। सचिन कातकरी की पहली गेंद शानदार तरीके से आपको देखने को मिली। गेंदबाज तैयार, शॉर्ट पिच लाइन की बॉल थोड़ी से बीट होते हुए, शायद शोल्डर पर लगी थी गेंद, लेकिन पकड़ते तो मेरे ख्याल से अपील भी हो सकती थी। लेकिन चलिए विकेट कीपर बताते हुए कि शोल्डर पर टकराई ये गेंद, डॉट बॉल की समाप्ति। एक डॉट बॉल बहुत निर्णायक होगी। तीनों के तीनों अलग गेंदबाजों से गेंदबाजी करवाई जा रही है। शौर्य 11 अजूली टीम के कप्तान की ओर से, सुदर्शन गायकर की ओर से डॉट बॉल। 16 गेंदें बची है, 23 की आवश्यकता। शॉट बड़ा है, उतना ही हवा में है, लेकिन सीधा जाएगी लॉन्ग ऑन के ऊपर से। अंपायर दीपक पाटिल सर, इनका इशारा आता हुआ इट्स 6 रन। आता ये तो जयेश बोईर के बल्ले से आता हुआ ये शानदार छक्का, और इसी 6 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर रफ्तार के साथ मेरे ख्याल से 32 रन और गेंदों के बीच में फासला। आखिरी 15 गेंदें बची है, 17 रनों की आवश्यकता। देखिए एक समय लग रहा था ये थोड़ा सा डिफरेंट था ना, रनों और गेंदों के बीच में वो थोड़ा सा पगड़ा भारी होगा, लेकिन ये एक छक्के ने पूरी तरीके से मुकाबले की हवा निकाल दी है। बल्लेबाज जयेश
भोईर के माध्यम से ये पहला छक्का। इससे पहले जयेश आउट हो चुके हैं, जिनके बल्ले से 2 छक्के निकले हैं। 3 छक्के निकले थे, वो लेफ्ट हैंडर थे, और ये राइट हैंडर बल्लेबाज है जयेश, जिनके बल्ले से ये पहला छक्का आता हुआ। समीकरण बदलता हुआ 15 गेंदों में चाहिए 17 रनों की आवश्यकता। सचिन के ऊपर प्रेशर बल्लेबाज के द्वारा। शॉर्ट पिच लाइन की बॉल, फाइन लेग में कोई खिलाड़ी मौजूद है नहीं, आउटफील्ड बहुत फास्ट है, रोकने में असमर्थ रहेंगे बल्लेबाज, और छक्के के बाद आता हुआ यह शानदार चौका। के खिलाड़ियों का गौरव गाथा गाने वाला यह सुमधुर संगीत था। डीपी फाइटर्स यानी कि दिनेश पाटिल डेरोली और प्रीतेश पाटिल, इन दोनों के आवाजों से यह सुमधुर संगीत बनाया गया, और पूरे क्रिकेट में बिल्कुल ये धुन आप जरूर सुन सकते हैं। प्रीतेश भोईर थे सिंगर। चलिए, गेंद अच्छी थी। 2 लगातार बड़े हिट आने के बाद मुश्किल जो स्थिति थी वो दूर हो चुकी है। टीम का टोटल स्कोर अभी स्कोर कार्ड के ऊपर बात करेंगे 36 रन स्कोर कार्ड के ऊपर। जीतने के लिए 49 रनों का लक्ष्य का पीछा करना है। 13 गेंदों में चाहिए 13 रनों की आवश्यकता। चलिए, ऐसा कोई कमाल कर दिखाए कोई गेंदबाज जो अंतिम ओवर में रन बचाए अपने टीम के लिए। अब ट्रैकर की बॉल, बल्ले का बाहरी किनारा लगा है, फील्डर, वेरी गुड फील्डिंग। अंतिम क्षणों में ऐसा लग रहा था कि ये चौका ही जाने वाला है, क्योंकि ये बहुत ही बढ़िया फील्डिंग का उम्दा प्रदर्शन किया। ओवर नंबर 3 हुआ समाप्त। 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या बनी है 37 रन। अब जीतने के लिए चाहिए 12 गेंदे, 12 रनों की आवश्यकता। ड्रिंक्स जाएगी मैदान में, तब तक सुनेंगे डीजे सैंडी की 40 गांव प्रीमियर लीग में एक सुमधुर संगीत। स्त्रीचा देखील आई समान सन्मान केला गेला। तिथे माझे शिवरायांचं हे स्वराज्य घडलं, आणि हे खऱ्या अर्थानं तुम्ही ही मॅच पाहता आज भातांच्या मैदानावरती ज्या पद्धतीनं हे सामने भरवलेत 40 गाव तालुका आप टीम आणि कमिटीच्या माध्यमातून, भरपूर तुम्हाला इथून चांगले यंगस्टर पाहायला मिळतील, चांगले चांगले नवोदित खेळाडू पाहायला मिळतील, आणि तिथूनच देखील एक चांगली संघाची बांधणी देखील केली जाईल। आणि कधी कधी होतं काही खेळाडूंना चान्स मिळत नाहीये टीममध्ये, आणि त्याच्यानंतर या लीग स्टेजच्या माध्यमातून एक चांगला खेळाडू उदयास येतो, आणि ग्रामीणसाठी देखील तितके चांगले खेळाडू सातत्याने तुमच्या भेटीसाठी येत असतात। तो बिल्कुल जीतने के लिए 12 गेंदों में 12 की जरूरत है। गेंदबाजी के मार्ग पर कल्पक गायकर, ये भी मेरे ख्याल से अजीवली के ही गांव के खिलाड़ी है। आज मात्र उनके ही गांव की टीम में वर्नी लगी है उनकी। शौर्य 11 अजीवली टीम में कल्पक गायकर का क्या एक ओवर मैच में पूरी तरीके से पलट देगा। अभी भी 9 विकेटें रौनक एंड वेदांत 11 भातन टीम के खेमे में सुरक्षित है। तो 12 गेंदों में चाहिए 12 की जरूरत। ना संघर्ष ना तकलीफ, तो क्या मजा है जीने में। अरे बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लगी हो सीने में। क्या वो आग लेकर दोनों टीमें इस मैदान के ऊपर ये परफॉर्मेंस दे पाएगी, जिनको देखने के लिए यूट्यूब के माध्यम से 24 लाइव, जिस चैनल को आप सब्सक्राइबर करें, केवल 2000 दूर है 2 लाख से सब्सक्राइबर, जो विथ लाइव क्लियरिटी और क्वालिटी बिल्कुल आप देख सकते हैं कितनी अच्छी तरीके से आपके सामने पेश करते हुए। पूरे इस सीजन की बात करेंगे तो बहुत ही टॉप में चल रही है 24 लाइव एंड शैम्बो चार्जर्स जैसे उनके अपडेटर हैं, बिल्कुल प्रणीत जैसे वो उनके जो अपडेटर है सीईओ है, वो बिल्कुल अच्छा तरीके से योगदान देते हैं। और संदेश 24 लाइव के सर्वे सर्वा। चलिए, फिंगर रोल किए, ये मैजिक स्पिन गेंदबाजी बिल्कुल नजर आती हुई। शानदार यहां पर गेंद को टर्न किया और बाहर की तरफ निकालते हुए डॉट बॉल की समाप्ति होती हुई। चलिए, पहली गेंद डॉट, 11 में चाहिए 12 रनों की जरूरत। गेंदबाज तैयार। इस बार तेज डाली थी गेंद को, लेकिन कोई खिलाड़ी मौजूद नहीं है लॉन्ग लेग की तरफ, और यह आता हुआ शानदार चौका। मावला
ना राष्ट्रपति ना उपराष्ट्रपति, हिंदुस्तान में एक ही शासन है, वो है छत्रपति। और ये सुमधुर संगीत डीजे सैंडी के माध्यम से आप बिल्कुल सुनते हुए चलिए। ये लाइन जो है ना वो बिल्कुल अच्छी है, लेकिन ये देखिए ऑफ स्टंप से बाहर है, व्हाइट बॉल का इशारा। इससे पहले जो तेज रफ्तार उन्होंने डाली थी ना, उसके ऊपर प्रहार किया, चौका बटोरा। और चलिए एक वाइट के तौर पर रन बटेरेगी, एक वाइट की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 42 रन। जीतने के लिए 7 रनों की आवश्यकता। चलिए इस बार अच्छी गेंदबाजी, टर्न जो मिल रही है ना वो आपको बहुत ही साथ दे रही है। क्यों? एक तेज गेंद की जिसके ऊपर से आप थोड़ी सी टीम को संकट में डाले, चौका बटोरा। चलिए डॉट बॉल की समाप्ति 9 गेंदों में चाहिए, अभी भी 7 रनों की आवश्यकता। गेंदबाज तैयार, अच्छी गेंद, यॉर्कर लेन की डिलीवरी थी, फील्डर बहुत दूर है, 1 रन तो कंप्लीट। क्या दूसरे की कोशिश कर पाएंगे? अच्छी फील्डिंग। लगभग देखा जाएगा तो 38 सर्कल के भीतर खिलाड़ी दौड़ लगाकर आते हुए गेंद को उठाए, 1 रन मुकम्मल। 8 गेंदों में चाहिए 6 रनों की आवश्यकता। ये 2 गेंदें अगर सुदर्शन, ये 2 गेंदें अगर डॉट आती है ना तो मुकाबले में फिर से एक बार रोमांच पैदा होगा, मुकाबले में मजा आएगा। वादे से अपने मुकरेंगे नहीं, जब ठान ली है मंजिल को पाने की तो उसे पाने से पहले रुकेंगे नहीं। ये दोनों टीमें एक दूसरे के सामने टक्कर देती हुई, क्योंकि जंगल में कभी चुनाव नहीं होते, क्योंकि जंगल का राजा शेर ही होता है, लेकिन मैदान में बिल्कुल आपको चुना जाता है कौन सा गेंदबाज कौन सा बल्लेबाज। हवा में गेंद, मौका बनेगा, खुद गेंदबाज उस गेंद के नीचे, बढ़िया कैच, बिग विकेट, बल्लेबाज होंगे आउट मेरे ख्याल से। परेश प्रतीक शील के बैक टू द पैविलियन। अब 7 गेंदों में चाहिए 6 की आवश्यकता। को जिसका ऐलान खुद आसमान करता है, बिल्कुल ये सुमधुर संगीत। तो निश्चित तौर पर 7 गेंदों में चाहिए 6 रनों की जरूरत इस मुकाबले में। क्या शानदार वापसी होती हुई शौर्य 11 अजूली टीम के गेंदबाज कल्पक गायकर, सुदर्शन। वो तेज रफ्तार से गेंद ना आती ना तो वो कम से कम 3 रन तो बच सकते थे, क्या पता 2 भी आ सकते थे, डॉट बॉल भी आ सकती थी, लेकिन चौका बटोरा। 7 गेंदे 6 की दूरी, तेज गेंद है ये, खराब फील्डिंग, क्या कर रहे हैं मेरे खिलाड़ी। व्हाइट बॉल, ये तो ऐसा लग रहा है कि आम आदमी का हाथ कांग्रेस के साथ, ये पंजा ठोक दीजिए। भारत का बच्चा से स्कोर आई थिंक लेवल हो चुका है। संदेश, कंपलसरी चेस इस टूर्नामेंट का नियम है, तो बिल्कुल 1 रन बनानी होगी। बड़ी मेहनत की थी, मेहनत के ऊपर पानी फेर दिया। तो हमारे केवाले ग्राम पंचायत के विद्यमान उप सरपंच द खली, ग्रेट खली, रायगढ़ के पेस स्कोरर कांचन पालकर, इनके ओर से शुभकामना आ चुकी है। थोड़ी देर में उनकी भी बिल्कुल यहां पर वापसी होगी, तो उनका भी स्वागत। मुकाबला हुआ फिनिश, मुकाबला जीता रौनक एंड वेदांत 11 बातान टीम, हार्दिक अभिनंदन। एंड हार्ड लक टीम शौर्य 11 अजूली। तो विनिंग कैप्टन, विनर्स कप्तान यानी कि रौनक एंड वेदांत 11 बातान टीम के कप्तान, और इससे पहले मुकाबला जीता था रियांश एंड विहान 11 सोमट्टे टीम के कप्तान। टॉस के लिए तुरंत संपर्क करे। तर मॅन ऑफ द मॅचचा हिरो या सामन्यातील आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील जयेश भोईर। 8 चेंडूंमध्ये 20 धावांची इनिंग साकारली आणि गोलंदाजी करत असताना त्याने तब्बल 2 ओव्हर 12 धावा, 2 विकेट्स त्याने घेतलेत। तो जयेश ठरलाय लेफ्ट हँडर जयेश, यावं आपण हे पारितोषिक घेण्यासाठी। तर सामनावीर ठरला या मॅचचा हिरो अर्थातच